सन्माननीय विजय यादव सर, बी डी पवार साहेब, डॉक्टर सौ राजुल शहा मॅडम, सुनीता सपकाळ, कविता शहा, श्रद्धा कुलकर्णी, कावेरी कळेकर, स्वाती फल्ले, हेमांगी जंगम, पुष्पलता खरात मॅडम, पोतदार वहिनी, वशेकर सराफ या सर्व मान्यवरांनी मंचावरती यायचं आहे. जयंत बालभवन ही संस्था आपल्या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाकरिता त्या ठिकाणी ओळखली जाते. फक्त वाळवा तालुक्यामध्येच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून जयंत बालभवन इस्लामपूर शहरामध्ये गेली 11 वर्ष त्या ठिकाणी सातत्यानं नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी राबवते आहे. अशीच एक नवीन संकल्पना जयंत बालभवन या ठिकाणी राबवते आहे. बालश्री पुरस्कार वितरण या ठिकाणी होणार आहे. पण बालश्री ही संकल्पना आणि तो विद्यार्थी कसा निवडला जातो याची पूर्ण माहिती या ठिकाणी सांगण्याकरिता मी मंचावरती निमंत्रित करतो आहे सन्माननीय श्रद्धा कुलकर्णी मॅडम यांना. नमस्कार. खरं तर कार्यक्रम खूप रंगलेला आहे आणि हा जो मेन सन्मान आहे स्वराज्य फाउंडेशन आणि जयंत बालभवन यांच्यातर्फे दर 2 वर्षांनी हा आपण शहरातील मुलांच्याकडून विविध त्यांचे गुण म्हणजे तो एक ऑलराऊंडर असावा अशी हिची संकल्पना आहे. खरं तर प्रत्येक मूल हे कलाकार असतं, हुशार असतं, त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा कल हा वेगळा असतो. बालश्री पुरस्काराचं ॲनालिसिस करताना खरं तर असं जाणवलं की प्रत्येक मूल वेगळं आहे आणि ते त्याच्या जागी योग्य आहे. खरं तर कुणाचंच असं आपण पुरस्कार देऊन सन्मान करू असं नाही आहे. सगळेच सन्माननीयच मुलं होती, पण एकालाच पुरस्कार मिळतो आणि तो फारच सर्वश्रेष्ठ असतो. हे एकंदरीत आम्ही त्याच्या सगळ्या मार्कांवरून त्यानं जो काही त्याचं व्यक्तिमत्व आहे त्यावरून ह्या पुरस्काराचं वितरण केलं. खरं तर पुरस्कार फक्त शालेय अभ्यासापुरता मर्यादित नाही आहे. आपण म्हणतो की शिक्षकाच्या अंगात 64 कला असाव्या लागतात, तशी मुलं घडतात आणि खरोखरच या सर्व मुलांच्यातून आम्हाला नंबर काढणे हे फार अवघड गेलेलं. ज्याचा नंबर आहे तो तर उत्कृष्ट आहेच, पण त्याची एक गोष्ट आवडली की त्यानं जी फाईल केलेली ती त्याच्या स्वहस्ताक्षरात होती. म्हणजे त्यानं कुणाचाही गायडन्स घेतला नव्हता. प्रत्येक त्यानं जे मिळवलेली पुरस्कार होते किंवा शालेय क्षेत्रातले असू दे, क्रीडा असू दे, संगीत असू दे, वक्तृत्व असू दे, चित्रकला असू दे, यामध्ये जे काही त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं ते सर्व त्यानं स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. म्हणजे यातून त्यानं त्याचं प्रेझेंटेशन कसं केलं हे पण आम्हाला सांगितलं. कारण आत्ता आपण बघतो प्रोजेक्ट असतात शाळेतले, तर बहुतांशी इथं बसलेले पालकच पूर्ण करून देतात. असं कोणच नाही आहे की म्हणतो की तू कर तुझ्या हस्ताक्षरात किंवा तुझं तू कर, काहीही कर पण तुझं तू कर. पण त्या मुलाच्या बाबतीत आम्हाला हे फार छान गोष्ट आवडली. एलिमेंटरी ग्रेड ही असू दे, चित्रकलेची परीक्षा तो राज्यात प्रथम आलेला आहे, स्कॉलरशिप असू दे, गणित प्रज्ञाशोध असू दे, मंथन आहे, होमी बाबा. महत्त्वाचं म्हणजे इतिहास भूगोल हे न आवडणारे विषय आहेत, पण आज बालभवननं जे शिवायन मधून जे महाराजांची कीर्ती सांगितली त्यावरून तरी महाराजांचं हे प्रेरणादायी या इथल्या लहान मुलांना नक्कीच पूरक ठरणार आहे असं मला वाटतं. भूगोल प्रज्ञाशोध, BDS एक्झाम, निबंध, वक्तृत्व, संस्कृत कथाकथन, हस्ताक्षर, चित्रकला आणि क्रिकेट यामध्ये तो सर्वांगीण त्याचा विकास झालेला आम्हाला त्याच्या एकंदरीत बोलण्यातून आम्हाला दिसला. खरं तर खूप मुलांनी राजकारणात म्हणजे आत्ताचं जे काही सुरू झालं आहे राजकारण त्याबद्दलसुद्धा आम्हाला गोष्टी सांगितल्या. त्या पण त्यांच्याकडनं घेण्यासारख्या होत्या की आजच्या पिढीला ह्या एकंदरीत वातावरणाबद्दल काय वाटतं
किंवा त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं सुधारावं किंवा कसं पोषक असावं असं सुद्धा आत्ताची पिढी परखडपणे बोलते. आमच्या वेळेला बहुतेक हा मुद्दा नव्हता की आत्ताची पिढी ही खूप परखडपणे बोलती आणि स्पष्ट बोलती की इथं ते कोणतीही अशी गय करत नाहीत की ते त्यांचं म्हणणं ठामपणे मांडतात. आणि अशावरूनच ह्या 2025चा स्वराज्य फाउंडेशन आणि जयंत बालभवनचा बालश्री पुरस्कार आपण इथं देत आहोत. खरं तर सगळ्यांचंच आभार आणि अभिनंदन आहे या पुरस्कारासाठी. जी मुलं आली ती सर्व श्रेष्ठच होती, पण आपल्याला एकच नंबर काढलेला आहे. तर बाकीच्यांनी पण त्याच्याकडनं प्रेरणा घ्यावी हीच इच्छा आहे. तर मी नाव जाहीर करते. आदित्य युवराज कदम, इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर, इयत्ता 8वी. आदित्य युवराज कदम. आदित्य आणि त्याच्या पालकांनी स्टेजवर यायचं. जयंत बालभवनच्या माध्यमातून घडत आहे याचा सार्थ अभिमान आपणाला त्या ठिकाणी आहे. त्याचे कुटुंबीय पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही कौतुक सोहळा या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजाराम बापू ज्ञानप्रबोधिनीचे आधारवड सन्माननीय शामराव पाटील अण्णा, जयंत बालभवनचा सर्व संचालक मंडळ आणि सर्व मान्यवर. हा कोशिशों का कद बड़ा होता है, वो हा नसीबों को भी झुकना पड़ता है, असं कर्तृत्व या युवकानं करून दाखवलेलं आहे. जरा टाळ्यांच्या गजामध्ये स्वागत करूया या युवकाचं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. अत्यंत अविस्मरणीय असा क्षण या ठिकाणी कॅमेराबद्ध केला जातो आहे. काही सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. एका सावित्रीच्या लेकीचा सन्मान, जिजाऊच्या लेकीचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये जन्म घेऊन सुद्धा आपल्या इच्छाशक्तीच्या बळावरती संगीत विशारद, संगीतासाठी ज्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी देत आहेत त्या जयंत बालभवनच्या प्रशिक्षक सन्माननीय कावेरी काळेकर मॅडम यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार सोहळा या ठिकाणी मंचावरती संपन्न होतो आहे. सन्माननीय राजाराम बापू सहकारी बँकेचे सन्माननीय चेअरमन यादव साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. पवार साहेबांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. जयंत बालभवनच्या सन्माननीय अध्यक्षा, सर्व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीच्या लेकीचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. नारी तू घे उंच भरारी, फिरोणी पाहू नको माघारी, असे व्यक्तिमत्व कावेरी काळेकर मॅडम यांचा यथोचित सन्मान सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती संपन्न होतो आहे. पुढील वाटचालीस लक्ष शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपल्या तुतारी वादनानं या कार्यक्रमाचं एक चैतन्य निर्माण केलं असे प्रख्यात तुतारी वादक अमोल चौधरी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय पवार साहेबांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. तुतारी वादक अमोल चौधरी, आपण मंचाच्या समोर उपस्थित राहायचं आहे. मानाचा श्रीफळ शाल देऊन त्यांचा यथोचित सन्मान सोहळा शिवायन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावरती संपन्न होतो आहे.
याच्यानंतर ज्या बाल कलाकारांनी आपणाला जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तासापासून या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेलं आहे, खुर्चीला खिळवून ठेवलेलं आहे, त्या बाल कलाकारांचा सुद्धा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ज्या बाल कलाकारांचा उल्लेख या ठिकाणी केला जातो आहे त्यांनी मंचावरती यायचं आहे. मयुरेश लोहार, सन्मानपत्र देऊन यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मयुरेश लोहार, चला पटकन या. आहे का या ठिकाणी? प्रत्येक मान्यवरांनी 4 बाल कलाकारांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. तनुष देशपांडे, प्रज्वल गिरी गोसावी, साईशा देशपांडे, हा सन्मान या ठिकाणी स्वाती फल्ले मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. साईशा देशपांडे, सावित्रीच्या लेकीचा सन्मानपत्र देऊन केला जातो आहे स्वाती फल्ले मॅडम यांच्या शुभहस्ते. श्रेया कळेकर, आपणही पुढे या. डॉक्टर सौ राजुल शहा मॅडम यांच्या शुभहस्ते या बाल कलाकाराचा सन्मान. इस्लामपूरकर जरा कंजूस आहेत बरं का, टाळ्यांचा आवाज येत नाही आहे. मी सांगलीमध्ये गेल्यानंतर सांगेन बरं का, इस्लामपूरकर फार चिंगूस आहेत, टाळ्या वाजवत नाही आहेत. स्वरा जोशी या पटकन. जयंत बालभवनच्या सन्माननीय अध्यक्षा संगीता शहा मॅडम यांच्या शुभहस्ते स्वरा जोशीचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेदा बेलेकर, हा सन्मान दीपा देशपांडे मॅडम यांच्या शुभहस्ते या दीपज्योतीचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. प्रगती गिरी गोसावी, विजय वाडेकर सर यांच्या शुभहस्ते हा सन्मान. माही कळेकर, आपणही पुढे या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. प्रत्येक संचालिका यांनी 2 सन्मानपत्र द्या. मैथिली बनसोडे, आपणही या. प्रत्येक महिला प्रतिनिधी यांना सन्मान द्या. अवंती पवार, आपणही मंचाच्या समोर यायचं आहे. अवंती पवार यांचा आहे सन्मान. आराध्या भुजकन्नावर, भक्ती कांबळे, श्रद्धा कुलकर्णी मॅडम आपणही पुढे या. भक्ती कांबळे, प्रांजल पाटील, विजय वाडेकर सर यांच्या शुभहस्ते सन्मान. विजय वाडेकर सर आपण पुढे या. यशस्विनी पाटील, सुनीता सपकाळ मॅडम आपण पुढे यायचंय. यशस्विनी पाटील या युवतीचा सन्मान आपण करायचा आहे. कनक शहा या मुलीचा सन्मान. कविता शहा मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. कविता शहा मॅडम. अदनान मुजावर, डॉक्टर सौ राजुल शहा मॅडम यांच्या शुभहस्ते अदनान मुजावर. आपणा सर्वांचं लक्ष वेधून घेणारा बाल कलाकार अदनान मुजावर याचा सन्मान. बालसंस्कार शिवायन या कार्यक्रमामध्ये संगीत साथ ज्या कलाकारांनी दिली त्यांचाही सन्मान आपण त्या ठिकाणी करतो आहोत. मिनल दीक्षित मॅडम यांच्या शुभहस्ते हा सन्मान. सौरभ मोरे,
सौरभ मोरे, चला पटकन या. एक विशेष बक्षीस मॅडमच्या शुभ हस्ते सौरभ मोरेला प्रदान केलं जात आहे. विनायक लोहार, आपण मंचावरती यायचं आहे. संगीत साथ सन्माननीय बी.डी. पवार साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. जशी एखाद्या कलाकाराची पियानोवरती बोटे चालतात तशी तबल्यावरती बोटे चालवणारा कलाकार विनायक लोहार. नील मुळीक, आपण मंचावरती यायचं आहे. तालवाद्य आणि ढोल संगीता शहा मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान. यश जाधव, आपण मंचावरती यायचं आहे. पुष्पलता खरात मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान. महिला संघटिका यांच्या शुभ हस्ते सन्मान. पुष्पलता खरात मॅडम यांच्या शुभ हस्ते यश जाधव याचा सन्मान. श्रेया धारवाड, जयंत बालभवनच्या सन्माननीय अध्यक्षा संगीता शहा मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान. अमोल चौधरी, बी.डी. पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान. अमोल चौधरी यांचा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण मंचावरती या. आणि कृपया सर्व ऑडियन्स यांना विनंती आहे, फक्त 4च परफॉर्मन्स या ठिकाणी राहिलेले आहेत आणि कार्यक्रमाच्या शेवटी शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत नेत्रदीपक विलोभनीय आपल्या सर्वांच्या डोळ्यांचा नजरा फेडणारा हा दृश्य आपण थोड्याच वेळात अनुभवणार आहोत. यानंतर हेमांगी जंगम मॅडम यांच्याकडे पुढील जबाबदारी मी सोपवतो आहे. नमस्कार. मगापासून आपल्या मधुर आणि खड्या आवाजात दोन्हीचं मिश्रण ज्यांनी आपल्याला म्हणजे 2-2.5 तास खिळवून एका जागेला ठेवलेलं आहे असे सुरेश पाटील यांनी व्यासपीठावर यावं अशी मी विनंती करते. मूळचे सांगलीचे पण कला संस्कृतीची आवड, त्यामुळं महावितरणमध्ये नोकरी करता करता म्हणजे कलेची आवड जोपासायच्या या दृष्टीनं त्यांनी निवेदनात पदार्पण केलं आणि सामाजिक क्षेत्रात म्हणाल तर 50 वेळा रक्तदान केलेलं आहे. स्वाभिमानी वीज कामगार संघटनेचे संपादका म्हणून कार्यरत आहेत. ते 30 वर्ष MSABीत नोकरी झालेली आहे आणि प्रोफेशनल अँकर म्हणून काम करतात. सुरेश पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यापुढील सूत्रे मी सुरेश पाटील यांनी स्वीकारावी अशी विनंती करते. हॅलो. सन्माननीय सौ आणि श्री उमेश पवार, आपण मंचावरती यायचं आहे. दोघांनी या. चला पटकन या. सौ आणि श्री उमेश पवार या उभयंतांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचं आहे.
या कार्यक्रमाचं अत्यंत नेटकं आणि कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आयोजन केलं आणि या बालकलाकारांच्याकडून ही कला ज्यांनी घडवून घेतली, वाचन, गायन, प्रेझेंटेशन, याच्यामध्ये या सर्व टीमचं विशेष कौतुक आहे. स्वराज्य फाउंडेशन अंतर्गत जयंत बालभवनच्या सर्व बालकलाकारांच्याकडून ही कला ज्यांनी आत्मसात करायला लावली त्या टीमचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा हा संकल्प आणि या सर्व टीमचा यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी मंचावरती संपन्न होतो आहे. जयंत बालभवनच्या सन्माननीय अध्यक्षा संगीता शहा मॅडम आणि त्यांची सर्व टीम, उपाध्यक्षा, सचिव आणि सर्व संचालिका सावित्रीच्या लेकींचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे.